हे बघा, एअर इंडियाची अवस्था गेल्या जवळपास आत्ताच नाही तर गेल्या जवळपास 15 वर्षापासून वाईट परिस्थितीमध्ये आहे. आर्थिक अवस्थेबद्दल मी बोलतोय. आणि एअर इंडियाचे डेट्स म्हणजे कर्ज हे खूप जास्त लेवलला 50,000 कोटीपेक्षा जास्त पातळीला गेल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून ह्या विमान कंपनीचं भविष्य काय वगैरे याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. आत्ताच नव्हे तर आधीच्या सरकारने सुद्धा अनेकदा विचार केला की यामध्ये प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणावी का वगैरे. पण मोदी सरकारच्या काळात अखेर हा निर्णय ठामपणे घेऊन त्याच्यावर पावलं पडली आहेत आणि आता हे पुढे जात आहे. ही पहिल्यांदा बॅकग्राऊंड आहे महत्वाची. 52,000 कोटीचं डेट आहे, त्यापैकी 23,000 कोटी राईट ऑफ करायला केंद्र सरकार तयार आहे. पण तरी सुद्धा उरलेलं जवळपास 30,000 कोटी, ऑलमोस्ट 30,000 करोड, हे डेट कोण घेणार हा मोठा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून विचारला जातोय. टाटा उद्योग समूहाचं नाव पुढे आलेलं आहे. टाटा सन्सनी आता बिडिंग केलेलं आहे आणि असं दिसतंय, लक्षणं दिसत आहेत की टाटा कडेच ते बहुतेक होणार. याचं कारण त्यांचे बिड्सही चांगले आहेत. आणि ही विमान वाहतूक उद्योगामध्ये आता जी चर्चा सुरू आहे त्याच्यात दोन दृष्टीने हे बघितलं जात आहे. पहिली गोष्ट म्हणजे एक स्टेबल फायनान्शियल बॅकअप असलेला उद्योग समूह ही एअरलाईन घेत असेल तर त्याच्याबद्दल पॉझिटिव्हिटी आणि समाधान आहे. दुसरा भाग असा की टाटांचं मुळात भारतामध्ये विमान उद्योग आणि विमान वाहतूक उद्योग सुरू करण्यामध्ये टाटांचा मोठा सहभाग होता. त्यामुळे टाटा उद्योगाची एक बांधिलकी किंवा इमोशनल बॉन्डिंग या सगळ्या विमान वाहतूक क्षेत्राशी असल्यामुळे त्याच्याबद्दलही खूप पॉझिटिव्हिटी आहे. आणि असं एक समजलं जात आहे की टाटांकडेच पुन्हा ही विमान कंपनी जाणं, म्हणजे ज्यांनी सुरू केली होती ही कंपनी त्यांच्याकडे परत जाणं, ही चांगली आनंदाची गोष्ट आहे असं समजलं जात आहे. कुठलाही एवढा मोठा मोठा किंवा छोटा कुठलाही बिझनेस डिसिजन अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट वगैरे होत असताना त्यामध्ये काही इमोशनल मुद्द्यांवरती गोष्टी होत नाहीत. टाटांनी पूर्वी ही कंपनी सुरू केली होती म्हणून आता टाटा घेत आहेत वगैरे असं नाहीये. तो एक छोटासा त्यातला भाग आहे. तुम्ही लक्षात घ्या की एअर इंडियाचा फ्लीट साईज हा बऱ्यापैकी मोठा आहे. एअर इंडियाकडे आज मालकीची 70 विमानं आणि लीजवर असलेली जवळपास 178 विमानं अशी एअर इंडियाकडे आता आहेत. अलायन्स एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेसची वेगळी विमानं आहेत. एअर इंडिया एक्सप्रेसकडे 25 विमानं आहेत. तर एअर इंडिया एक्सप्रेसही यामध्ये येणार की नाही याबद्दल मला आता या क्षणाला माहित नाही. पण जरी 70 प्लस 178 अशी सगळी विमानं धरली तर हा फ्लीट साईज प्रचंड मोठा आहे. आणि त्या दृष्टीने टाटा विचार करत आहे. मला वाटतं की ही विमानं, विशेषतः त्यातली बोईंग 777 विमानं जी आहेत ही आंतरराष्ट्रीय हा ग्रुप तयार होईल अशी लक्षणं आहेत. ह्याच्यामध्ये कुठल्याही बिझनेसमध्ये असते त्याप्रमाणे रिस्क आहेच. पण आता काही कॅल्क्युलेशन्स आणि काही प्रोजेक्शन्स आहेत की पुढच्या 10 वर्षात 15 वर्षात सिव्हिल एव्हिएशनची ग्रोथ जगामध्ये कशा पद्धतीने होणार. कोविडचं संकट भारतात आलं त्याच्या आधी सिव्हिल एव्हिएशनची भारतातली ग्रोथ ही 23% वर्षाला इतकी प्रचंड होती. आणि ती परत अगदी 23 पर्यंत नाही तरी 15%, 12% अशी होईल पुढच्या वर्षापासून किंवा त्याच्या पुढच्या वर्षापासून, असं प्रोजेक्शन आंतरराष्ट्रीय एव्हिएशन क्षेत्रामध्ये आहे. मग तशी ग्रोथ जर दिसत असेल तर टाटांना हे एअर इंडियाचे रूट्सही मिळतील. ज्या मार्गांवर एअर इंडिया आता जात आहे त्यावर सगळीकडे टाटांचा जो काही ब्रँड असेल तो जाईल. आणि ती इन्व्हेस्टमेंट त्या अर्थाने त्यांना उपयोगी असेल, कारण पुढचा फ्युचर बिझनेस हा सगळा त्या 12, 14, 16% जी काही ग्रोथ प्रोजेक्टेड आहे एव्हिएशनसाठी त्यावर पुढचे 10 किंवा 20 वर्षाचं हे सगळं बिझनेस कॅल्क्युलेशन असेल. त्यामुळे निव्वळ अर्थातच निव्वळ इमोशनल काही ह्याच्यामध्ये नाही, पण बिझनेस सेन्स आहे हा. कोविडचं संकट संपल्यानंतर आणि हे वॅक्सिनेशन वगैरे जगात सगळीकडे मोठ्या प्रमाणावर झाल्यावर एअर इंडिया पुन्हा त्यांचे रूट्स जे आहेत ते टाटांच्या नावाने वापरू शकतील. आणि एअर इंडियाचा जो तिथला उपलब्ध कर्मचारी वर्ग आहे त्यापैकी पायलट्स किंवा केबिन क्रू म्हणजे फ्लाइंग स्टाफ जो असतो तो सगळा मला वाटतं बऱ्यापैकी उपयोगात आणला जाईल. एका विशिष्ट वयाच्या मर्यादेत असलेल्या सगळ्यांना अर्थातच नव्या ह्याच्यात घेतलं जाईल. पूर्वीपासून एअर इंडियाचा प्रॉब्लेम हा होता की त्यांच्याकडे माणसांची संख्या फार जास्त आणि कार्यक्षमता कमी असा एक फार मोठा भाग होता. त्यावर मला वाटतं पहिल्यांदा कंट्रोल टाटा आणतील असं अशी अपेक्षा आहे. आणि जनरली पाहता पुढच्या 10 वर्ष किंवा 15 वर्षाचं प्लॅनिंग करून हा निर्णय टाटांनी घेतलेला असेल असं मला वाटतंय. आणि हेच जगात सगळीकडे मत व्यक्त होत आहे. कोणताही बिझनेस डिसिजन घेताना काही त्याच्यामध्ये नुसतं इमोशनल फॅक्टर नसतो, हे उघडच आहे. म्हणजे छोटा बिझनेस असो किंवा मोठी इन्व्हेस्टमेंट असो, इथे नवीन जी कुठली कंपनी टाटा असो किंवा कोणी कंपनी जी एअर इंडियाला घेते आहे त्यांनी पहिल्यांदा 30,000 कोटीचं डेट जे आहे ते
भरपाई करण्याची अपेक्षा आहे. आता या 30,000 कोटी बरोबर त्यांना एअर इंडियाच्या विमानाच्या ताफ्यांमधली सगळी विमानं त्यांच्याकडे येतील. 70 विमानं एअर इंडियाच्या ताफ्यामध्ये आता आहेत, मालकीची आहेत, आणि 128 विमानं ही लीजवर आहेत, आणि आणखी साधारण 40-50 ही ड्राय लीजवर आहेत, म्हणजे ती परत कधी दिली जाऊ शकतात अशा पद्धतीचा हा सेटअप आहे. या व्यतिरिक्त एअर इंडिया एक्सप्रेस ही जी सबसिडियरी आहे एअर इंडियाची, त्यांच्याकडे 25 विमानं आहेत. अलायन्स एअरकडे सुद्धा काही विमानं आहेत. तर ही सगळी विमानं आणि एअर इंडियाचे आत्ताचे अस्तित्वात असलेले जे हवाई मार्ग आहेत, ज्याच्यावर एअर इंडियाचा व्यापारी अधिकार आहे, ते सगळं मिळणार या अपेक्षेने ही इन्व्हेस्टमेंट टाटा समूह करेल, किंवा कुठलाही समूह जो जो काही बिडिंग करेल किंवा जो ताबा घेईल या कंपनीचा, तो करेल अशी अपेक्षा आहे. हे एकदा मिळाल्यानंतर पुढच्या 10 किंवा 15 वर्षामध्ये जी सिव्हिल एव्हिएशनची इंटरनॅशनल ग्रोथ अपेक्षित आहे, त्यानुसार तो बिझनेस प्लॅन असेल, आणि त्यामध्ये थोडीफार रिस्क जरी असली तरी ते तेवढी रिस्क घेऊन तो बिझनेस त्यांना उभा करायला लागेल, चालवायला लागेल, हे उघड आहे. गेल्या काही वर्षात कोविड येण्याच्या आधी भारतामध्ये 23-24% इतक्या वेगाने वर्षाला सिव्हिल एव्हिएशनची ग्रोथ झालेली आहे. नवीन एअरपोर्ट झालेत, प्रवाशांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. कोविडचं संकट 1-2 वर्षात संपलं, किंवा वॅक्सिनेशन वगैरे याच्यामुळे ते कंट्रोलमध्ये जर आलं, तर पुन्हा 12-14-15% वर्षाला ही ग्रोथ असेल अशी अपेक्षा असल्यामुळे टाटा याच्याकडे आशेने बघत आहेत, आणि मला वाटतं तो बिझनेस सेन्स आहे. त्याची तुलना काही आपण कुठल्या दुसऱ्या बिझनेस डिसिजनशी करू शकत नाही, पण मला वाटतं की 15-1 वर्षाचं एक प्लॅन त्यांनी डोळ्यासमोर ठेवून हे केलं असेल, आणि एअर इंडियाचे सगळे रूट आणि त्यांची विमानं आणि त्यांचा जो स्किल्ड स्टाफ आहे, फ्लाइंग स्टाफ म्हणजे फ्लाइंग क्रू जो पायलट्स असतील किंवा बाकीचे, त्यांना ह्याच्यामध्ये ऍब्सॉर्ब केलं जाईल. सगळ्यांना केलं जाईल असं नाही. पूर्वीपासून एअर इंडियामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या फार जास्त आणि कार्यक्षमता कमी असा एक भाग होता, आणि तशा तक्रारी होत्या. मला वाटतं की खूप VRS वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, तर त्यामुळे एक नवीन हे एक ओपनिंग दिसतं आहे, आणि आपण आशा करू शकतो की पुन्हा एकदा ही कंपनी एअर इंडिया या नावाने नव्हे, पण जे काही नवीन नाव असेल त्या नावाने रिवाईव्ह होऊ शकेल. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे